नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय दिवेकर रविराज ॲग्रो युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत ग्रामीण भागातील सर्वात मोठं आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं असं असणारं कृषी प्रदर्शन, या कृषी प्रदर्शनासाठी कृषी 2026 या प्रदर्शनासाठी आज आपण शेतकऱ्यांसमोर या ठिकाणी आलेलो होतो. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय करतो आपण, वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक औषधं, रासायनिक खतांचा वापर करून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतीमध्ये उत्पादन येताना त्या ठिकाणी दिसत नाही. शिवाय जे काही अन्न आपण पिकवत आहोत ते त्या ठिकाणी विषयुक्त अशा प्रकारचं अन्न आपण त्या ठिकाणी पिकवत आहोत. म्हणूनच मित्रांनो, अशा वेळेस आपल्याला विषमुक्त शेती करण्यासाठी आणि आपल्या उत्पादनामध्ये दुपटीनं वाढ करण्यासाठी अशा प्रकारे जैविक अशा प्रकारची शेती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही जैविक शेती करत असताना एक वेगळी संकल्पना बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आज या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही जी काही संकल्पना आहे मित्रांनो, ही संकल्पना म्हणजेच ॲग्रो होमिओपॅथी. ही नेमकी संकल्पना काय आहे या संदर्भामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेत आहोत. ही माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर वैभव जैन आणि सोबतच श्री आपले जे काही वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत विश्वजितजी वाबळे सर, हे आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सरांच्या माध्यमातून आज या ॲग्रो होमिओपॅथीच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊ. नमस्कार. ॲग्रो होमिओपॅथी ही संकल्पना म्हणजे साधारणतः एक 6 वर्षापूर्वी असा विषय निघाला की जर केमिकल कंटेंट्समुळे जे होणारे आजार आहेत, तर हे आजार आपल्याला जर कमी करायचे असतील तर ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे किंवा रेसिड्यू फ्री शेती केली पाहिजे. रेसिड्यू फ्री शेतीसाठी जर आपल्याला काही औषधं आणि खत याचं नियोजन करायचं ठरलं तर त्याचं जे गणित आहे ते गणित खूप मोठं जातं. ते ऑर्गॅनिक शेती करणं तेवढं सोपं नाहीये. उत्पादन खर्च वाढतो. पण हे करण्यासाठी आणि व्याप पण जास्त आहे, कारण शेतकऱ्याला आता तेवढा वेळ कुठे आहे. म्हणजे जर समजा दशपर्णी बनवायचं असेल तुम्हाला तर तेवढा वेळ आहे का? आग्नेयास्त्र बनवायचा वेळ आहे का? शेतकरी आता 2-3 बिझनेस एकत्र करायचा विचार करतो. जे काही पारंपरिक शेती असेल त्याच्याबरोबर त्याला बाकीचे बिझनेस पण करायचे असतात. मग असं एकंदरीत लक्षात आल्यानंतर डॉक्टर वैभव जैन सरांचं आमचं बोलणं झालं. ते ऑलरेडी इंदोरचे आहेत प्रॉपरली आणि ते बऱ्याच वर्ष त्याच्यामध्ये काम करत होते. तर मग आमचे सायंटिस्ट केव्हीकेचे आणि त्यांचं असं बोलणं झाल्यानंतर हा प्रयोग करायचं ठरवलं गेलं. आणि जर आता आपण बघितलं तर आपण 100% विषमुक्त भाजीपाला, विषमुक्त फळं आणि ऊसाच्या शेतीमध्ये पण चांगल्या मोठ्या प्रमाणावरती आपण आता काम करतो. डाळिंब असेल, हॉर्टिकल्चर मध्ये पेरू असेल, निमेटोड्स आणि हा जर पार्ट बघितला आपण तर त्याला कंट्रोल आणणं तेवढं सोपं नाहीये जेवढं आपण कन्सिडर करतो तेवढं. किंवा फंगसच्या अटॅक्स, वातावरणातले आता सध्याचे बदल आहेत ते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहेत की कोणी विश्वास ठेवू शकणार नाही वातावरणाच्या बदलावरती. कारण काय होतंय, ढग पण दिसतंय. तुम्ही आता जर बघितलं असेल 8 दिवसात एवढ्या तर वातावरण बदलतंय. आता ह्या वातावरणाच्या बदलावरती आपल्याला काय करायला पाहिजे, तर ह्याचा शोध हा आम्ही साधारणतः 8 वर्षापासून घ्यायला चालू केलं. आणि आमच्या टीमनं, म्हणजे वैभव जैन असतील, बाकीचे सगळे डॉक्टर्स असतील, केव्हीकेतली पूर्ण टीम असेल, हे कंटिन्युअसली त्याच्यावरती काम करून त्या ह्याच्यावरती आपण प्रिव्हेंटिव्ह औषधं ही होमिओपॅथीची सध्या मार्केटमध्ये या वर्षीपासून मोठ्या प्रमाणावरती द्यायला सुरुवात केली. आता तुम्ही जे आता बोललात की प्रिव्हेंटिव्ह, ही जर औषध आपल्याला प्रतिबंधात्मकच वापरायची की क्युरेटिव्ह सुद्धा, म्हणजेच उपचारात्मक सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो? वैभव सर, बेसिकली होम्योपैथिक दवाइयाँ प्रिवेंटिव में भी काम करती है और क्यूरेटिव में भी काम करती है. पर क्योंकि हम यहाँ पे नेचुरल फार्मिंग, ऑर्गेनिक फ्री और हमारे प्लांट की स्ट्रेंथ को बढ़ाने के लिए, सॉइल की फर्टिलिटी को बढ़ाने की बात करते हैं, तो अगर हम इसको प्रिवेंटिव में यूज़ करेंगे तो ये बहुत जल्दी से प्लांट की स्ट्रेंथ को बढ़ाएगी, इम्यूनिटी को बूस्ट करेगी, जिससे हम इन्वायरमेंट को भी बचा सकते हैं. क्योंकि हमारी दवाइयाँ किसी भी तरह का किलिंग में बिलीव नहीं करती. वी आर नॉट बिलीविंग इन किलिंग, वी जस्ट रिपेल. तो जो भी इंसेक्ट का या पेस्ट का अटैक होना है वो इंसेक्ट आएगा आपकी इन्वायरमेंट के साथ ससेप्टेबली होके और आपकी क्रॉप को बिना हार्म किए अपने इन्वायरमेंट में एंजॉय करेगा. तो वी डिडंट बिलीव इन किलिंग, वो रिपेल कर देता है. अगर हमारे प्लांट की इम्यूनिटी बढ़ गई तो आप देखेंगे, अगर आप एक एग्जाम्पल लें, अगर आपके आम का बाग है और आम के बाग में 100 पेड़ हैं, 100 में से अगर 25 प्लांट पे कोई पेस्ट का अटैक हुआ है तो ये सोचने की बात है कि बाकी जो बचे हुए 75 प्लांट्स हैं उनमें वो अटैक क्यों नहीं हुआ.
तो उनकी इम्यूनिटी अगर बढ़ी हुई रहेगी तो प्लांट पे इंसेक्ट का अटैक ही नहीं होगा, वो प्लांट खुद ब खुद अपनी इम्यूनिटी बढ़ा के इंसेक्ट को रिपेल कर सकते। तो इसी सिद्धांत पे होमिओपॅथी काम करते। ते आजार येण्याच्या आधी जर आपण त्याच्यावरती काही उपाययोजना केली तर आजार आपल्या पिकामध्ये येऊ शकत नाही, अशा प्रकारची ही संकल्पना आहे. शक्यतो जी काही औषध आपण त्या आपल्या शेतीसाठी वापरणार आहोत ती शक्यतो त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक अशा पद्धतीने जर वापरलं तर पुढे येणारं जे काही नुकसान आहे आपलं त्या ठिकाणी थांबत असतं. परंतु मित्रांनो, आता जे काही आम्ही प्रत्यक्ष सिमला मिरचीचे आमच्या गावामध्ये सुद्धा काही प्लॉट आहेत ते सुद्धा जर बघितले, ह्या औषधांचा वापर केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जवळपास 15 ते 20 दिवसांपर्यंत कुठल्याही प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव दिसत नाही. आणि प्रादुर्भाव जर दिसला तर आमचे शेतकरी गमतीत म्हणतात, या किडी असतील, धुल्यासारख्या आळी असतील, ते येतात आणि पिकावर पिकनिक करून निघून जातात. कुठल्याही प्रकारचं आपल्या पिकाला नुकसान त्या ठिकाणी करत नाही. तर सर, मला तुम्हाला असं विचारायचं होतं, ही जी काही औषध आहे त्याच्यात जे आपलं ठराविक नाव आपल्या शेतकरी बांधून जर सांगितले, थोडक्यात एकदम त्याचे वापर आपण कशासाठी त्या ठिकाणी करतो? आपण आता जर बघितलं तर आम्ही खूप सोपं केलंय. म्हणजे पोपटी बॉटल असते. पोपटी बॉटल म्हणजे ही साधारणतः सुपीक नावाची एक ग्रेड आणलेली आहे. त्या सुपीक मध्ये मग तुमची पांढरी मुळे चालू करायची असेल, तुम्हाला साधारणतः त्याला फंगस पासून वाचवायचं असेल पांढऱ्या मुळीला, तर सुपीक ही रेंज, परत सीड ट्रीटमेंट असेल आपली, म्हणजे जे आपण बीज प्रक्रिया म्हणतो आपण, त्यासाठी सुपीक नावाची रेंज आणली आहे. सुपीक मध्ये हे 2-3 टाईप घेतलेले आहेत. 2-3 प्रोडक्ट। हा, 2-3 प्रोडक्ट आहे. म्हणजे मुळीची वाढ झाली पाहिजे, मुळी वाचली पाहिजे, आणि त्याचप्रमाणे मुळीचं जे संरक्षण करून तिने शोषणाची जी प्रक्रिया आहे तिची आपटेक आपटेक वाढायचं, तर आपटेक वाढायचं काम तिने केलं पाहिजे. तर ही सुपीकची रेंज आहे. त्याचप्रमाणे शक्तीची रेंज आहे. शक्ती म्हणजे काय, तर ताकद आहे. म्हणजे झाडाला ताकद वाढली पाहिजे. ताकद वाढली तर काय झालं पाहिजे, फ्लॉवरिंग व्यवस्थित आलं पाहिजे. फ्लॉवरिंग नुसतं आलं नाही पाहिजे, तर ते टिकलं पण पाहिजे. मग हे जी काही औषध आहेत त्या पद्धतीची, ही औषधं सगळी शक्ती या रेंज मध्ये आणली. त्याचबरोबर चॅम्पियन रेंज आहे. म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट हे प्रत्येक झाडाला लागतं. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण नुसतं मायक्रोन्यूट्रिएंट हे केमिकल मध्ये नाहीये. होमिओपॅथी मध्ये पण मायक्रोन्यूट्रिएंट असतं, आणि ते मायक्रोन्यूट्रिएंट हे पावडर फॉर्म असतं. पावडर फॉर्म वरती आपण ते मायक्रोन्यूट्रिएंटचे जे काही टिंचर्स आहेत ते त्याच्यावरती दिलेले असतात. आणि त्याची जी रेंज आहे ते गव्हर्नमेंटच्या रेंज नुसारच असते. त्यामुळं जर बारकाईनं बघितलं तर 200 ग्रॅमची फक्त बॉटल असते, आणि ते 200 ग्रॅमची बॉटल 1 एकराला पुरते. हे जे आहे हे चॅम्पियन्सच्या रेंज मध्ये येतात. तुमच्या झाडाला आता जर बारकाईनं बघितलं तर द्राक्षाला कलर शुगरचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. जे रेड ग्लोब वगैरे ह्याच्या एक्सपोर्टच्या व्हरायटी आहेत, त्याला काय होतं की आपल्या एन्व्हायरमेंट त्यांच्या एन्व्हायरमेंट मध्ये डिफरन्स खूप आहे. त्यामुळे कलर येत नाही, आणि कलर आला तर शुगर वाढत, म्हणजे ब्रिक्स रेज होते. मग आता हे कलर शुगर साठी पण आपण जी काही औषधं आणलेत ती सगळीच्या सगळी आपण औषधं ही चॅम्पियन या रेंज मध्ये आणलीत. त्याचप्रमाणे सेनापतीची नावाची रेंज आहे. सेनापती रेंज काय, सेनापती म्हणजे काय, जो युद्ध करतो, सेनेला जो राखतो तो. मग सेनापती रेंज मध्ये जर आपण बारकाईने बघितलं तर सेनापतीमध्ये आपण वर्मीसाइड असेल, म्हणजे वर्म्सला आपल्याला पळवायचंय किंवा थांबवायचंय, मारायचंय. त्याप्रमाणेच तुम्ही जर बघितलं तर थ्रिप्स आपला जास्त त्रासदायक आहे शेतकऱ्यांसाठी. माईट जे आहे तोही खूप त्रास देतो. वर्म्स आहेत, म्हणजे आळी असते, जे उंट आळी वगैरे असं म्हणतो, किंवा नाग आळी असेल, पोकरणारी आळी असेल, तर ह्या सगळ्या आळ्या असतील. ह्या आळ्यांचं जे काही सगळं ग्रेडिंग आहे हे सेनापतीच्या अंडर केलंय. आणि सोल्जर म्हणजे फंगस, बॅक्टेरिया, हे जे काही आजार सगळ्या ज्या झाडावरती येतात बऱ्याचशा, तर त्यांच्यासाठी म्हणून आपण सोल्जर ही रेंज केली. या व्यतिरिक्त आपण बाकीच्या औषधं सहसा देत नाही, कारण ह्या रेंज मध्ये ही सगळी औषधं आपण तयार करतोय आणि ही सगळी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. तर पोहोचवायच्या दृष्टीनं आम्ही तुमच्यासारखी काही चांगले तरुण शेतकरी आहेत, त्याप्रमाणे सल्लागार आहेत, या सगळ्यांना सांगतोय की थोडं थोडं कुठंतरी जाऊन आपण आता विषमुक्त शेतीकडे जायला पाहिजे. म्हणजे आपली तब्येत पण महत्वाची, आणि आपल्या पुढची पिढी जर वाचवायची असेल आपल्याला, तर आपल्याला या दृष्टीनं विचार करावा लागेल. विषमुक्त शेती करण्यासोबतच उत्पादन सुद्धा वाढलं पाहिजे आणि माणसाचं आयुर्मान सुद्धा वाढलं पाहिजे. अशा प्रकारची ऍग्रो होमिओपॅथी ही थोडक्यात संकल्पना आपण वाबळे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेतली. मित्रांनो, अशा प्रकारची औषधं वापरल्यानंतर आपल्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारचा रासायनिकचा वापर करण्याची आपल्याला त्या ठिकाणी 100% गरज ही आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी भासत नाही. त्यातून आपलं पीक हे पूर्णपणे 100% रेसिड्यू फ्री येतं, बरोबर ना सर? अगदी अगदी पूर्णपणे रेसिड्यू फ्री अशा प्रकारचं हे पिकाचं उत्पादन आपण त्या ठिकाणी घेत असतो. आणि आमच्याच गावातील एक जे शेतकरी आहे त्यांचा जो सिमला मिरचीचा प्लॉट होता,
पूर्णपणे बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली सुरू त्या ठिकाणी अजूनही आहे. 2 टनाच्या आसपास माल त्या ठिकाणी निघालेला आहे. पूर्णपणे रेसिड्यू अशा प्रकारचा हा माल आहे. त्यातून तो सॅम्पल सुद्धा रेसिड्यू फ्री अशा प्रकारचा पास झालेला आहे. मित्रांनो, ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपणही ॲग्रो होमिओपॅथी ही संकल्पना आपल्याला जर जाणून घ्यायची असेल तर बारामती कृषी विज्ञान केंद्राशी आणि विश्वजित बाबळे सरांशी नक्की संपर्क करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रविराज ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.